नमस्कार मित्रांनो, पूर्ण आरोग्य या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण जे चर्चा करणार आहे की कोणत्याही प्रकारची बिमारी असो त्याच्यावर एकदम सोप्या पद्धतीनं सहज पद्धतीनं त्या बिमारीला कसं आपण 50%, 60%, 50-60% कसं कमी करायचं याच्याविषयी चर्चा करणार आहे. तर हा जो एक्सपिरियन्स आहे हा माझा खूप मोठा एक्सपिरियन्स आलेला आहे मला खूप साऱ्या पेशंटला, आणि त्यानंतर मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर नेमकं काय होतं की आपली बॉडी जर बघितली तर आपली बॉडी ही जी एक मशीन आहे, ही एक इंजिन आहे. जसं आपण या बॉडीला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या घरी 2 व्हीलर 4 व्हीलर असते, त्याच्यातलं इंजिनचं ऑइल जे आहे ते तुम्ही दर 2, 3, 4 महिन्याला तुम्ही चेंज करता. का करता? कारण इंजिनचं ऑइल क्लीन झाली इंजिन की नंतर काय होतं, नवीन इंजिन ऑइल टाकता आणि नंतर तुम्हाला गाडीचा पिकअप वाढलेला दिसतो, नंतर गाडीचा परफॉर्मन्स वाढलेला दिसतो, ॲव्हरेज मायलेज वाढलेलं दिसतं. हे का होतं? कारण तुमच्या इंजिनला तुम्ही नवीन रिफ्रेश केलेलं आहे, ठीक आहे, नवीन जीवन दिलेलं आहे. पण आपल्या या बॉडीमध्ये ही बॉडी एक मोठं मशीन आहे आणि त्याच्यात छोटी छोटी इंजिन आहेत. जसं लिव्हर एक इंजिन आहे, हृदय एक इंजिन आहे, मेंदू एक इंजिन आहे, ठीक आहे. या इंजिनांना कधी आपण ऑइल बदली केली नाही, साफ केली नाही. दुसरी गोष्ट आपलं अबरचबर खाणं, त्याच्यामुळे हे इंजिन नेहमी काम करत असतं. तुम्ही साधा विचार करा, ही बॉडी तुमचं अन्न, तुम्ही तुमच्या चवीचं जे तुम्ही चवीला तुमची इच्छा असेल एवढं अन्न तुम्ही खाता. आता जनरली आयुर्वेदामध्ये सांगितलंय काय की जनरली आयुर्वेदामध्ये सांगितलंय ज्यावेळी तुम्हाला ढेकर येतो ना त्यावेळी तुम्ही जेवण थांबवावं. रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या नंतर जेवण करू नये, ठीक आहे. हे असे खूप सारे नियम आहेत. फक्त तुम्ही थोडंसं दूध प्यावं गाईचं, ते पण देशी गाईचं दूध प्यावं, हा नियम आहे, ठीक आहे. पण आपण तो पाळतो का? नाही. आपण अत्याचार केल्यासारखं आपण खाण्यासाठी जगतो, आपण जगण्यासाठी खात नाही. त्याच्यामुळे होते काय, हे मशीन काय करतं, हे जे बॉडी जे आहे ते पूर्ण पचवण्यातच त्याची एनर्जी जाते आणि मग आपल्याला स्थूलपणा येतो, मोठापा येतो. कारण आपल्या जिभेचा चवीचा कंट्रोल आपल्याला राहत नाही, ठीक आहे. मी कुठंतरी वाचलं होतं की रतन टाटा जे आहेत ते बोलतात की तुम्ही तरुण असताना औषधांसारखं जेवण खा, म्हणजे उतार वयात तुम्हाला जेवणासारखी औषधं खायला लागणार नाहीत, ठीक आहे. हे त्यांचं वाक्य होतं. म्हणजे काय की तुमच्या बॉडीला जेवढं लागतंय तेवढं तुम्ही खा, म्हणजे बॉडी तुमची नेहमी ऍक्टिव्ह राहील, ठीक आहे. नाहीतर तुम्ही खालेलंच पचवण्यात तुम्ही सिंपल तुम्ही मेकॅनिझम जर बघितलं तर पैलवान असतो, कुस्ती करत असतो, त्याला जास्त गरज असते कॅलरीची, जास्त जेवणाची गरज असते, तो खातो. पण तो नॉर्मल माणसापेक्षा जास्त वेळ झोपतो. कुस्तीचा व्यायाम केल्यानंतर त्याला जास्त वेळ झोप लागते. का लागते? कारण त्यानं जे मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे त्याची एनर्जी वाढली, बॉडीची क्षमता वाढली, त्याचा अन्नाची क्षमता वाढली, आणि अन्नाची क्षमता वाढली, जेवढं जास्त जेवण तेवढं पचवण्यासाठी त्याला आराम करावा लागतो. या गोष्टी आहेत. मग आपल्याला काय पैलवान बनायचं नाही, आपल्याला काही बिमारीपासून मुक्त व्हायचं आहे. तर हे सिंपल मेकॅनिझम तुम्हाला सांगितलं. जसं इंजिन ऑइल काळं पडलेलं बाहेर काढतो, तसं या शरीरातली काळी पडलेली ही जी ऑइल आहे, ही जी तेल आहे ती बाहेर काढायची. आता ती कशी? सिंपल, सकाळी उठायचं, तुम्ही जेवण तुम्हाला वाटेल तेवढंच खायचं, ठीक आहे. तर दुसरा एक अजून मेकॅनिझम सांगतो. जर पॉसिबल असेल, शक्य असेल तर एक काम करा, 10 ते 12 दिवस बॉडीमध्ये काही पाण्याशिवाय काही घेऊ नका. थोडंसं भूक लागल्यासारखं होईल, ठीक आहे. थोडंसं भूक लागल्या 10-12 दिवस तुम्ही काय करा, दर 3-4 महिन्यातून असा हा प्रयोग करत जा. मी स्वतः करतो आणि मी स्वतः खूप वेळा माझं वजन वाढलं ना की मी हा प्रयोग करून वजन थोडंसं कमी करतो, ठीक आहे. कारण बॉडीला आयडियल तुमच्या हाईटच्या हिशोबाने जे तुमचं वजन आहे ते मेंटेन करावं, ठीक आहे. आणि आता एक तसं की तुम्ही 10-12 दिवस बॉडीला पूर्णपणे तुम्ही काय करा, रिलॅक्स करा. अजिबात जेवू नका. थोडंसं रात्री आपल्याला हॅबिट झालेली असते, रात्री जेवल्याशिवाय झोप नाही लागत वगैरे, असं काही नसतं. तुमच्या हॅबिटवर डिपेंड आहे, ठीक आहे. रात्री मी कितीतरी वेळा रात्री न जेवण करता फक्त 1 ग्लास दूध मस्त हळद टाकून पिऊन झोपलेलं आहे, काही नाही. सवय आपला माइंडसेट असतो, ठीक आहे. आता समजा 10-12 दिवस जर तुम्ही पूर्ण उपाशी राहिला, फक्त पाणी प्यायचं, फक्त पाणी प्यायचं, हलकं वाटलं, जास्त कधी वाटलं तर ज्यूस थोडासा प्यायचा. आणि काय करायचं, या बॉडीला पूर्ण रिलॅक्स करायचं, पूर्ण कचरा पूर्ण गंदगी निघून जाऊ द्या. नंतर काय होईल, तुमच्या बॉडीतली जी बिमारी आहे ना, ही बॉडी जी आहे ना, ही जेवण न मिळाल्यामुळं ही बिमारी खायला चालू करेल. आणि नंतर तुमच्या बॉडीतली बिमारी स्वतः ही शरीर खाऊन टाकून संपून जाईल. 12, 13, 14 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. कधी कधी बघा, काही काही असे डिसीज आहेत की जेवल्यामुळे जास्त त्रास होतो. जेवलं नाही, बॉडी हलकी ठेवली की रिलॅक्स वाटतं. आणि मी म्हणतो आपल्या बॉडीमध्ये, मी नेहमी सांगतो, हे 21-22 फुटाचं गटर आहे ज्याला नाव आहे आतडं. हे कधीही साफ होत नाही क्लीन, ठीक आहे. हे जेवढं साफ होईल या 12, 13, 14 दिवसाच्या ह्या उपाशी राहण्याच्या पिरियडमध्ये हे पूर्णपणे आतडं साफ होतं, तुमची बॉडी क्लीन होते. फक्त 12, 13, 14, 15 दिवसाचा हा प्रोग्राम करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा आजार कुठलाही असो, कुठलाही, त्यात काय किती कमतरता आली. फक्त आता त्याच्यामध्ये क्रिटिकल जर असतील, जसं हार्टचं ऑपरेशन केलंय, ऑलरेडी तो विकनेस आहे बॉडीमध्ये, अशक्तता आहे, ऑलरेडी रक्त अंगामध्ये कमी आहे, आणि तर ऑलरेडी तो अंडरवेट आहे, म्हणजे कमी वजन आहे त्याचं. आयडियल हाईटच्या हिशोबाने त्याचं आयडियल वेट जर बघितलं, ज्याला 50 पाहिजे तिथं त्याचं 40 आहे, तर ह्या केसमध्ये नका करू, ठीक आहे. ह्या केस पण समजा तुमची बॉडी जास्त जड आहे, ऑलरेडी तुमची बॉडी जास्त पोट सुटलेलं आहे, पाय सुटलेले आहेत, गाल असे लोंबत आहेत, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला चारी बाजूनी डायबिटीस आहे, बीपी आहे, शुगर तर डायबिटीसच, अजून तुम्हाला किडनी स्टोन आहे. जसं माझ्याकडे एक केस आली होती, 102 किलो एका लेडीचं वजन आहे. माझ्या ट्रेनिंगमध्ये आली होती, जुन्नर संगमनेरला, इकडे माझं ट्रेनिंग होतं, त्या ट्रेनिंगमध्ये आली होती. 102 किलो लेडीजचं वजन. दुसरी गोष्ट, ती म्हणायला लागली की वजन कमी करा.
आता वजन कमी कसं करणार, मी त्यांना काही बेसिक्स विचारलं, कारण वजन कमी करण्यासाठी काही बेसिक्स क्लिअर असावे लागतात. जसं थायरॉइड असेल तर तो नॉर्मल असावा. तुमचं पीसीओडी असेल लेडीजला, एमसीचा प्रॉब्लेम पीसीओडी त्याला म्हणतो आपण, थोडासा तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो, तो कमी व्हावा. तर त्या लेडीजनं मला सांगितलं की सर 102, पण मला जे आहे ते मला पहिल्यांदा मेन वजन कमी करायचं. त्यांना म्हटलं जर एवढे कॉम्प्लिकेशन, त्या लेडीजला पीसीओडी पण आहे, थायरॉइड पण होता, दुसरी गोष्ट किडनी स्टोन होता आणि बद्धकोष्ठता पण होते, पाईल्सचा पण प्रॉब्लेम होता. जर मला तुम्ही सांगा हे सगळे प्रॉब्लेम आहेत तर त्याचं मूळ काय आहे, थायरॉइड आणि पीसीओडी, तो पहिल्यांदा नॉर्मल झाला पाहिजे ना, त्यानंतरच वजन कमी होईल. नाही तर वजन कमी करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी दिल्या तर वजन कमी होईल, पण परत ते रिपीट येईल, त्याला काय अर्थ नाही. ठीक आहे, तर तुमचं वजन जास्त वाढलेलं आहे तर बेसिक पहिलं ठीक करा, तुमचे सगळे बॅलन्स आहे ना बॉडी ती ठीक करा. ठीक आहे, तर वजन जर समजा तुमचं वाढलेलं आहे, ठीक आहे, वजन जर तुमचं वाढलेलं आहे तर काय करा, वजन पहिल्यांदा काय करा, बॉडी डिटॉक्स, खाणं सोडून द्या 10-12 दिवस, रिलॅक्स होऊ द्या, बॉडी रिलॅक्स होऊ द्या, हलकी होऊ द्या, हलकी होऊ द्या, पाणी पित राहा, पाणी कोमट पाणी प्या, थंड पाणी, ज्यूस ब्यूस, कोल्ड्रिंक्स नका पिऊ. ठीक आहे, पाणी प्या. नंतर बघा तुमची बॉडी एकदम रिलॅक्स होऊन जाईल, डिटॉक्स होऊन जाईल, हळूहळू हळूहळू हळू. थोडं जिऱ्याचं पाणी प्या, चालेल, दालचिनीचा काढा त्यातून पिला तरी अजून चालेल, कारण अर्जुना साल जर त्यातून तुम्हाला, अर्जुना साल कोलेस्टेरॉल जर असेल तर अर्जुना साल प्या, त्या काढा करून प्या. नंतर बघा धीरे 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 पूर्णपणे, गुडूची मिळत असेल गुडूचीचा तुम्ही बघा, गिलोय मिळत असेल गिलोयचा, कोरफडीचा ज्यूस, नीमचा ज्यूस, या सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघा, तुळशीचा ज्यूस बघा, तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं करून बघा. नंतर बघा 15 दिवसानंतर बॉडी काय होते, बॉडी एकदम फॅन्टॅस्टिक रिलॅक्स होते, हलकी होते. ठीक आहे, कोणत्याही प्रकारची गुडघेदुखी असो, काही असो. म्हणून हे मशीन आहे, या मशीनला रिलॅक्स करा. या मशीनवर जर जास्त लोड झाला तर बॉडी ठीक राहत नाही. ठीक आहे, तर हे सिंपल मेकॅनिझम करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नवीन जर असेल यूट्यूब चॅनलवरती, या नवीन असेल पूर्ण आरोग्य यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, लोकांना हे चॅनल पाठवा. तुम्ही बघा, तुम्ही शहरात असो नाहीतर ग्रामीण भागात असो, कुठेही असो, हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला, याला यूट्यूब चॅनलला या सबस्क्राईब करा, लोकांना पण सांगा. कारण याच्यावर माझा 13-14 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी एकदम त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून तुम्हाला सांगत आहे काय तुम्ही केलं पाहिजे घर बसल्या. आणि तुम्ही माझ्यावर एक विश्वास ठेवा की तुम्ही पथ्य पाळा, थोडंसं नियम पाळा, जे मी सांगतोय त्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला नेहमी तुम्ही व्यवस्थित बघत जा, स्किप नका करत जाऊ. कधी कधी माझ्या तोंडातून असं इम्पॉर्टंट गोष्ट येते जी की तुम्हाला माहीत नसते, क्लिक होतं, कारण आम्ही पेशंटवर काम केलेलं आहे ते आणि आम्ही त्यांना बरं केलेलं आहे. ठीक आहे, हा माझा अनुभव आहे, तो तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करतो. ठीक आहे, आणि बघा त्यानंतर बघा तुमचं 60 ते 70% बिमारी घर बसल्यास खतम होऊन जाईल. ठीक आहे, आणि आता मला सांगा की तुम्ही हे जे मी जे सांगितले 10-12 दिवस उपाशी राहायचे, हे कोण कोण स्टार्ट करणार आहे त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. भले तुमचे कसलेही कॉमेंट असो, तुम्ही कॉमेंट करा, त्याच्यावर मी रिप्लाय देईल. मला जसा वेळ मिळेल तसा मी रिप्लाय देईन 100%. ठीक आहे, मोबाईल स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, काही तुम्हाला विचारायचं असलं विचारू शकता बिंदास. ठीक आहे, आपण हे यूट्यूब चॅनल मी तुम्हाला बरं करण्यासाठी, रोगांपासून मुक्त करण्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे, तर धन्यवाद, पुन्हा एकदा भेटू.